बातमी मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा आढावा घेतलाय। ठाणे ते भिवंडी दरम्यान महामार्गाची त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे ठेकेदारांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम वेगात सुरू करण्यात आलंय। दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाने हे खड्डे बुजवण्यात येतील, त्यामुळे लवकरच प्रवाशांचा प्रवास खड्डे मुक्त होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून खड्ड्यांची पाहणी करण्यात आली आहे। त्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदारांनी धावपळ सुरू केली आहे। तर आधुनिक तंत्रज्ञानाने हे खड्डे आता बुजवले जात आहेत, त्यामुळे लवकरच प्रवाशांचा प्रवास हा खड्डेमुक्त होणार आहे। त्यांना कमी अडचणींना सामना करावा लागणार आहे। अशा प्रकारचा नियम जो आहे की अगदी पीक आवर सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांची रायगड कलेक्टर, ठाणे कलेक्टर, पालघर कलेक्टर आणि तिन्ही पोलीस कमिशनर यांच्यासोबत कोऑर्डिनेशननी ही वाहतुकीचं नियमन होईल। परंतु हे खड्डे जे आहेत, हे खड्डे पावसाळ्यामध्ये कुठल्याही मटेरियलने टिकत नव्हते आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे तो जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे। याच्यामध्ये फायबर आहे आणि आता हा खड्डा भरला आहे, ह्याला M80 ची स्ट्रेंथ आहे। आता याच्यावरून 2 तासात 1.5 ते 2 तासामध्ये हेवी ट्रक सोडू शकतो आपण।